तरंगावर आज तरंग सुरू. तर आज मी आलेले आहे आमच्या विहिरीपाशी, म्हणजे की आमच्या वावरात विहिरीपाशी. तर तुम्ही बघू शकता आमची विहीर खूप मोठी आहे. याच्यामध्ये खूप सगळे मासे सुद्धा आहेत आणि ते बघा व्हाईट वाली खूप मोठी वाली आणि इथे खूप सगळे आहेत. आणि मला फिश बघायला खूप आवडतात आणि इथं आमचं सगळं वावर सुद्धा आहे. थँक्यू. चाललेलो आहे आमच्या दुसऱ्या विहिरीकडे, पण तिथे एवढं पाणी नाही, थोडंसंच पाणी. चला. पडण्याची खूप भीती आहे, तरी चला आपण बघू. आय एम टेकिंग द रिस्क. हे बघा, तुम्ही बघू शकता पाणी तर दिसत नाहीये पण आहे. आज मी तुम्हाला आमच्या शेतातील ऊस दाखवत आहे. इथे हे सुंदर ऊसाचे पीक बघा. ऊस अजून छोटा आहे पण खूप छान वाढतोय. शेतकऱ्याची मेहनत, वेळेवर पाणी आणि काळजी यामुळे पीक उभं राहतं. काही दिवसांनी हाच दिवस मोठा होऊन गोडवा देणार आहे. आपल्या शेतातील हिरवळ आणि शेतकरी राजा मेहनत करतो म्हणून आपल्याला अन्न आणि गोडवा मिळतो. हे बघा, लिंबाचे झाड. छोटं फळ पण मोठे फायदे. आरोग्यासाठी खूप उपयुक्त आणि प्रत्येक घरात उपयोगी पडणारं फळ आहे. याचे उपयोग लिंबू पाणी, सरबत, लोणचं आणि स्वयंपाकात चव वाढवण्यासाठी केले जाते. हे बघा, टोमॅटोचे झाड, पण हे अजून कच्चे आहेत. प्रत्येक स्वयंपाकघरात उपयोगी पडणारी ही खास भाजी आहे. टोमॅटोने शरीराला व्हिटॅमिन सी आणि ए मिळते. पचनास मदत होते आणि ताजेपणा आणि ऊर्जा मिळते. त्वचेसाठी चांगला मानला जातो. हिरवीगार आणि ताजी भेंडी आरोग्यासाठी खूप चांगली आहे. भेंडीचा उपयोग हा भाजी बनवण्यासाठी, भरली भेंडी, कुरकुरीत फ्राय हे बनवण्यासाठी केला जातो. शरीराला फायबर मिळते, व्हिटॅमिन्स आणि खनिजे मिळते. पचनासाठी चांगली मानली जाते. आज आपल्या शेतात मोटर चालू आहे आणि पिकांना पाणी दिलं जात आहे. हे बघा कसं छान पाणी वाहत आहे. वेळेवर पाणी दिलं तर पीक जोमाने वाढतं. इथे गवताला आणि मिरच्याच्या झाडांनाही पाणी मिळत आहे. शेतकऱ्याची मेहनत आणि पाण्याची योग्य काळजी यामुळे शेती हिरवीगार राहते. आपल्या शेतातील हा सुंदर नजारा पाहून मन आनंदी होतं. पिकांना पाणी देताना मी पण या पाण्यासोबत मजा करत आहे. शेतात काम आणि आनंद दोन्ही असतात. हे बघा, मिरचीच्या झाडांना आणि गवताला पाणी मिळत आहे. निसर्गाच्या सानिध्यात असा वेळ घालवायला खूप मजा येते. आपल्या शेतातील हा आनंद क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे. शेतात गेल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते. हिरवगार पीक, मातीचा सुगंध आणि निसर्गाच्या जवळ असल्याची भावना खूप छान वाटते. मातीचा गंध, वाऱ्यात डोलणारे पीक आणि पक्ष्यांचा आवाज हे सगळं अनुभवताना मनाला खूप आनंद मिळतो. जुनं नैसर्गिक एक वेगळंच नातं जुळण्यासारखं वाटतं. आणि हो, ऊन तर सगळीकडेच असतं, पण गावाकडे जरा जास्तच. इथं मी खूप जास्तच आनंद घेतला. इथे मी पाण्यासोबत खेळले, मातीसोबत खेळले आणि त्याच सोबत जी चिखल होता ना, तर चिखलचं काहीतरी बनवतच होते. मला घरचे खूप रागवायचे, ओरडायचे, पण मी ऐकतच नव्हते कारण की मला खेळायचं होतं, आनंद घ्यायचा होता. मग मी खूप आनंद घेतला. हे आहे आमच्या शेतातील संत्र्याचं बाग. आणि आता उन्हाळा आलाय ना, आणि आता उन्हाळ्यामुळे संत्र्याचं बाग आणि संत्र्याचे झाड खूप सुकलं आहे. आणि इथले खूप छान संत्रे आणि मोठे चविष्ट असतात आणि याला खूप चव असते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माझ्या शेतातील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. धन्यवाद.